मित्रांनो, गोव्याच्या हिरव्यागार निसर्ग सौंदर्यात वसलेलं एक देवालय, जिथे भक्ती, संस्कृती आणि शांती यांचं अद्वितीय त्रिसूत्र एकत्र गुंफलेलं आहे. इथे केवळ देवतांचे दर्शन होत नाही, तर आत्म्याला स्पर्श करणारी एक शांतता मिळते. मंद शंखध्वनी, हळुवार वाऱ्याचा स्पर्श आणि दिव्यतेने भरलेला परिसर, हे सर्वच काही क्षणासाठी माणसाला जगाच्या मोहमायेतून दूर नेऊन अंतर्मनातली श्रद्धा जागवते. या मंदिराची मूळ वास्तुशैली, त्याच्या स्थापनेची प्रेरक कहाणी आणि ह्या सगळ्यांमधून आपल्याला गोव्यातील सांस्कृतिक ठेवा आणि आध्यात्मिक वारसा जाणवतो. हे मंदिर हिरवळीनं वेढलेलं असून त्याचा परिसर खूपच शांत, पवित्र आणि भक्तिपूर्ण वातावरण निर्माण करतो. समृद्धीची देवी लक्ष्मी आणि विश्वाचे पालनकर्ता श्री नारायण यांच्या संयुक्त सानिध्याने पावन झालेले हे स्थान. शंखध्वनी आणि मंत्रोच्चाराचा गजर, मंदिरात दरवळतो भक्तीचा दरबार. श्रद्धेची वाटचाल इथून सुरू होते. प्रत्येक चरण भक्ताला शांततेकडे नेते. लक्ष्मीनारायणाचं रूप सर्वांना भुरळ घालतं. नावेलीमच्या धर्तीवर हे स्वर्ग उतरलं. नावेलीमच्या धर्तीवर हे स्वर्ग उतरलं. नमस्कार, मी प्राची शेटवेरेकर आणि आज मी आली आहे गोव्यातील नावेली या गावात. आणि या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेलं लक्ष्मीनारायण मंदिर. लक्ष्मीनारायण मंदिर हे केवळ भक्तीचे स्थान नाही, तर ते गोव्याच्या संस्कृतीची ओळख जपणारे आणि पोर्तुगीज आक्रमणातही न झुकलेले एक अभिमानाचे प्रतीक आहे. लक्ष्मीनारायण मंदिर हे नावेलीम गावात वसलेले एक प्राचीन आणि पवित्र मंदिर आहे. या मंदिरात केलेली नक्षीकामाची शैली गोव्याच्या सात्विक मंदिर स्थापत्यशास्त्राचा प्रभाव पाहायला मिळतो. लक्ष्मीनारायण मंदिर म्हणजे केवळ एक ठिकाण नाही, ते हे श्रद्धेचं जिवंत मंदिर, जे आजही गोव्यातील हजारो भाविकांना आश्रय, प्रेरणा आणि समाधान देत आहे. गाभाऱ्यात प्रवेश करताच जणू काळ थांबतो आणि मन श्रद्धेने नतमस्तक होतं. कोरीव कामातील बारकावे पाहताना असं वाटतं की कलाकाराने प्रत्येक गावात आपली आत्मा ओतली आहे. मंदिराच्या प्रत्येक खिडकीतून येणाऱ्या मंद वाऱ्यासोबत भक्तीचा गंधमय झुळूक आपल्या अंतर्मनात घेऊन जातो. मंदिराचे उंच गाभारे, शिल्पकलेने नटलेला स्तंभ आणि प्रत्येक भिंतीवर कोरलेली देवदेवतांची रूपं जणू भक्तीचा श्वास घेत असावीत असं वाटतं. देवाच्या मूर्तीवरचं सुवर्ण अलंकार, त्याच्या चेहऱ्यावरच करुणामय स्मित आणि त्याभोवती झळकणारं तेज, हे सगळं पाहताना डोळे मिटले तरी ते दृश्य अंतर्मनात कायमचं कोरलं जातं. हे मंदिर म्हणजे केवळ एक वास्तू नव्हे, तर श्रद्धा, संस्कृती आणि अध्यात्माचं जिवंत रूप आहे. मित्रांनो, लक्ष्मीनारायण हा शब्द दोन प्रमुख देवतांचा संगम आहे, देवी लक्ष्मी आणि भगवान नारायण अर्थात भगवान विष्णू. लक्ष्मी या देवीचा अर्थ आहे समृद्धी, धन, ऐश्वर्य, सौभाग्य आणि शुभता. त्या जगताचे पालन करता विष्णूच्या अर्धांगिनी मानल्या जातात. नारायण म्हणजे विश्वाचे पालन करणारा आणि भक्तांचा रक्षण करता परमेश्वर. नारायण हे एक विष्णूचं पवित्र नाम आहे. लक्ष्मीनारायण म्हणजे त्या दिव्य जोडीचे प्रतीक, जे जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि सुरक्षा प्रदान करतात. आणि लक्ष्मीनारायण यांचा मूळ अर्थ म्हणजे जीवनात आध्यात्मिक संस्कृती आणि नैतिक मूल्यासोबत आर्थिक आणि सामाजिक भरभराट होणे. हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आहे आणि इथे आलं की माणसाला आध्यात्मिक शांती मिळते. मित्रांनो, नावेलीतील हे लक्ष्मीनारायण मंदिर गोव्याच्या श्रीमंत हिंदू परंपरा आणि उत्कृष्ट वास्तुशैलीचं प्रतीक मानलं जातं. पोर्तुगीजांच्या काळात अनेक मंदिरे उद्ध्वस्त झाली, परंतु नावेलीत गावातील स्थानिक हिंदू समाजाने या मंदिराचे रक्षण अत्यंत धैर्याने केले.
हे मंदिर आजही गावकऱ्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मंदिराचे स्थापत्य पारंपरिक गोमंतकीय शैलीचे असून कोरीव काम आणि नाजूक रचना ही याची वैशिष्ट्ये आहेत. नावेलीमधील बहुतांश लोक आपल्या घरात कोणताही नवीन उपक्रम सुरू करण्यापूर्वी लक्ष्मीनारायणाचे दर्शन घेतात. धार्मिक स्थळाप्रमाणेच हे मंदिर गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठीही एक आकर्षक आहे, कारण ते स्थानिक संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवतं. गोव्यातील हे लक्ष्मीनारायण मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाचे जिवंत प्रतीक आहे. या मंदिराच्या शांत परिसरात भक्तीची गुंज, परंपरेचा गंध आणि लोकांच्या श्रद्धेची ओळख स्पष्टपणे जाणवते. जिथे वास्तुकला, धार्मिकता आणि सामाजिक एकात्मता एकत्र नांदते, असे हे मंदिर गोमंतकाच्या हृदयात असलेली एक अजरामर प्रेरणा आहे. हे मंदिर आपल्याला शिकवते की देवत्व हे फक्त मूर्तीत नसते, तर लोकांच्या निष्ठा, संस्कृती आणि एकतेतही असते. मित्रांनो, लक्ष्मीनारायणचं स्मरण म्हणजे मनाला मिळणारी एक दिव्य ऊर्जा, जी संघर्षातही मार्ग दाखवते. लक्ष्मीनारायण म्हणजे केवळ देव नव्हे, तर शिस्त आणि श्रद्धेचा संगम आहे. ज्यांचं मन निर्मळ आहे त्याच्या पाठी नारायण असतो, आणि ज्यांचं हृदय उदार आहे त्याच्याकडे लक्ष्मी नांदते. श्रद्धा आणि परिश्रम या 2 पावलांनी चाललात तर लक्ष्मीनारायण तुमच्या घरी निश्चित येतील. सच्च्या भक्तीला वेळ लागतो, पण जेव्हा लक्ष्मीनारायण प्रसन्न होतात तेव्हा आयुष्याचं रूप पालटतं. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. आता तुमचा निरोप घेते. लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत.